मित्रांनो, मदतीचा हात प्रत्येकालाच हवा असतो। तो आपण दिला तर त्यात मोठेपणा काहीच नाही, असे साधे विचार आहेत कोल्हापूरमधील एका हॉटेल मालकाचे। कोल्हापूरमध्ये सैनिक भरतीसाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांना मोफत जेवण देण्याचा विडा कोल्हापुरातील हॉटेल खमंगच्या मालकाने उचलला आहे। सुधांशु नाईक असे त्या हॉटेल मालकाचे नाव आहे। त्यांचा हा अनोखा पाहुणचार पाहून उमेदवार सुद्धा भारावून गेले आहेत। राजस्थान, यूपी, बिहार पासून गोंदिया, यवतमाळ यासारख्या ठिकाणाहून कोल्हापूरला हजारो तरुण रातोरात दाखल झाले होते। सैन्य भरतीसाठी येणारे बहुतांश उमेदवार ग्रामीण भागातील व सामान्य कुटुंबातील होते। सैन्य भरतीसाठी लक्षणीय गर्दी असल्याने येथील खानावळ हॉटेलमध्ये मोठी गर्दी झाली होती। परिस्थितीचा फायदा घेत कोल्हापुरातील काही हॉटेल मालकांनी जेवणाची किंमत दुपटीने वाढवली। 7 रुपयांना मिळणारी चपाती 20 ते 25 रुपयांना तर 60 ते 70 रुपयात मिळणारी थाळी 200 रुपयांना केली होती। मात्र सामाजिकतेचे भान असणाऱ्या सुधांशु नाईक यांनी तरुणांची परिस्थिती पाहवली नाही। सुधांशु यांनी पैशाचा विचार न करता सर्वांना नाश्ता आणि जेवण दिले। सुधांशु सांगतात, भरतीसाठी आलेले तरुण उद्या भारताच्या रक्षणासाठी सीमेवर उभे ठाकणार आहेत। मी ज्यांना जेवण दिलं त्यामधील एक जरी भरती झाला तरी माझे पैसे फिटले। सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांची परिस्थिती बिकट होती। इथं मिळेल तो प्रत्येक जण त्यांना लुबाडतोय। कालपासून रात्रभर फुटपाथवर झोपलेल्या तरुणांनी सकाळपासून मिळेल त्या जवळच्या हॉटेलात तुडुंब गर्दी केली होती। कोल्हापुरातील परीख पुलाजवळच्या शाखेत रेल्वे स्टेशनवरून आलेल्या परत जाणाऱ्या अनेक जणांची एकच गर्दी होती। हॉटेलमध्ये प्रवेश करताच प्रत्येक जण दरवाजातून रेट विचारू लागला। आम्ही म्हटलं, आधी आत या, पोटभर खा, असतील तर पैसे द्या, नाही तर फुकट जेवून जा। पटकन काही जण म्हणाले, काका अहो काही हॉटेल्सने आमची गर्दी बघून रेट दुप्पट केलेत। 170-200 रुपये थाळी जेवलोय काल रात्री, म्हणून विचारतोय हो। मग परत एकदा सांगितलं, पैशाची काळजी करूच नका, आमची साधी थाळी 70 रुपये याच रेटला मिळेल, तेही असतील तर द्या, नाही तर फुकट खा, काहीच प्रॉब्लेम नाही, पण उपाशी पोटी राहू नका। सुधांशु यांनी सकाळपासून 400 जणांना जेवण तर किमान 300 जणांना नाश्ता दिला होता। त्यांचे 2 वेळा हॉटेलमधील रेशन संपले, पण त्यांनी गल्ल्यात किती पैसे पडले याचा विचार न करता मनाला किती समाधान मिळतंय याचा विचार केला। या कामासाठी त्यांना त्यांच्या पत्नी स्वरदा नाईक यांची अनन्यसाधारण मदत झाली आहे। मित्रांनो, सुधांशु व त्यांच्या पत्नी स्वरदा नाईक यांना मराठी टेक अपडेट कुटुंबाकडून मानाचा मुजरा। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।